कर्म करिष्ये महागणाधिपती गणपती देवता आवायामी स्थापयामी। पाणी टाक थोडं ह्या बोटानं तिन्ही सुपारीला लावायचं। महागणाधिपती गणपती देवता रिद्धी सिद्धी सहित गंधद्वारा दुरादर्शिने नित्य ईश्वरी सर्वभूतार्पते गंधम समर्पयामि। गंध चंद हरिद्र लेपनांच करिष्ये महागणाधिपती गणपती देवता रिद्धी सिद्धी सहित शुभ लाभ सहित हल्दी चंदनानि लेपनांच करिष्ये। हल्दी चंदनानि लेपनांच करिष्ये। हल्दी चंदन नंतर हल्दी चंदन नंतर पुष्पं समर्पयामि। पुष्पं समर्पयामि। पुष्पहाराणि समर्पयामि। बेलपत्राणि समर्पयामि। तुलसी पत्राणि समर्पयामि। एक बिल्वच्चाणि समर्पयामि। महागणाधिपति गणपति देवता रिद्धि सिद्धि सहित शुभलाभ सहित पुष्पं समर्पयामि। पुष्पहाराणि समर्पयामि। ईश्वर देवता सहित पुष्पादि पुष्पं समर्पयामि। पुष्पहाराणि समर्पयामि। बेलपत्राणि समर्पयामि। तुलसी पत्राणि समर्पयामि। एक बिल्वच्चाणि समर्पयामि। अतिः अष्टदिक्पाल देवता सहित पुष्पादि पुष्पं समर्पयामि। ते जास्त पानावरच ठेवायचं। देवे देव सदा वंदिता सा महापातु सरस्वते भगवते दिशेजडावशंकत पुष्टिकर्ता देवतापे लक्ष्मी रूपिंगा पद्माशिते पद्मभवदेश पद्मशीलाश देवतापे लक्ष्मी रूपेण संचितं रूपेण च देवतापे लक्ष्मी प्रार्थेश लक्ष्मी रामणे लक्ष्मीपतेश्च पंच स्नानार्थ स्नानं समर्पयामि। कुठलं नाही अजून नारिकिलदम्राश देवता प्राणपंचदं देवो भवताश देव कार्यमिषति कर्ता देवता मधुरप्राक्षरं देवो भवतु। नारिकिलदं स्थानन्तकृत विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णुर्विष्णुर्विष्णुर्विष्णुर्विष्णुर्विष्णु विष्णुप्राताश देवता विष्णुरूपेण संचितं देवता मधुभक्षितं मधुकल्पितं मधुचारुक्तते मधुषाढ्यस्य देवताभ्यो नमस्य देवता मनोजतिनं ओम शांति शांति शांति। आता स्वच्छ फुलानं धुवून घ्यायचं। नाही फुलानं सगळं दही असलेलं सगळं जाव थोडं तांब्यानं चांगलं नंदर्जी पदयोताश देवताभ्य नंदाजितं नंदो प्रज्वलतं शश देवताभ्य कार्यमेषि करता नंदादीप प्रज्वलितं करशे नंदकारश देवताभ्यो नमो नमः। जे श्री देवताला सांगा, इष्ट देवताला सांगा, ग्राम देवताला सांगा, स्थान देवताला, कुलदेवता म्हणजे होते नवग्रह म्हणजे नवग्रहाचं जे काम आहे ते करत राहतात। सगळं केलं। आता मुंजी काल तुमचं मुंजी झालं, सगळ्यांना बोलवलं तुम्ही, प्रत्येक जणाला कोणालाही सोडलं नाही। सोडलं तर राग येतंय, अरे प्रत्येक मुंजी करून घेतल्या मला सांगितलं नाही। तसं देवाचं पण तसंच राहते। पुस्तक कुलदेवताला आणि गणपतीला घेऊन पूजा केली तर जमणार। कुलदेवता प्रथम गणपती पूजा केला लागते। गणपती कुलदेवता इष्ट मौन करत आहे असं सांगितले। सांगितल्यानंतर ह्याचं दुःख निवार करणार म्हणजे एकच आहे, कोण आहे? सत्यनारायण स्वामी आहेत। ते सत्यनारायण स्वामीला स्वर्ग लोकामध्ये व वैकुंठ लोकामध्ये कोण भेटावं आणि कोण भेटायला जाणार आहे हे विचारले। विचारल्यानंतर तू चांगला प्रश्न विचारला, आजपर्यंत मला कोणीही विचारलं नाही, हे तू मला चांगला प्रश्न विचारला आहे, मी ह्याचं उत्तरदाय करतो असं सांगितले। सांगितल्यानंतर नारद स्वामी अत्यंत खुशी झाले आणि आनंद झाले। आनंद होऊने सांगा स्वामी याचं काय निवार आहे आणि याचा काय प्रस्ताव आहे सांगा, मी भूलोकावर जाऊन मार्ग करीतो असं म्हणाले। म्हणल्यानंतर सत्यनारायण स्वामी नारायणाला सांगितले, सत्यनारायण व्रत जर केलं तर ह्याच्यानं दुःख दूर होतो आणि दुःख नाश होतो। सत्यनारायणाचं व्रत केलं तर धनधान्य समृद्धी ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्त होतो असं सांगितले। आणि काही जणाला जर संतान नसलं तर संतानही प्राप्त होतो असं सांगितले। सांगितल्यानंतर नारायणाने विचारलं नारायण स्वामीला, हे सत्यनारायण स्वामी, हे सत्यनारायण व्रत कधी करायचं आणि केव्हा करायचं आणि कसं करायचं ह्याचं विधान पूर्ण मला सांगा असं म्हणले। म्हणल्यानंतर नारायण म्हणला, सत्यनारायण स्वामी म्हणाले, हे सत्यनारायण स्वामीला व्रताला कोणता वेळ कोणता काळ लागत नाही। चांगला दिवस बघून स्वच्छ मनानं सूर्य अस्त व्हायच्या वेळी सत्यनारायणाचं व्रत केलं तर आपले मनोकामना सगळे पूर्ण होतील असं सांगितले।
सांगितल्यानंतर नारायणानं सत्यनारायण स्वामीला नमस्कार करून तसेच भूलोकावर आले. भूलोकावर येऊन सैनिक मुनीला येऊन नमस्कार केले. मी तुमचा प्रस्ताव सत्यनारायण स्वामीला मांडलो आणि त्यांनी चांगला एक उत्तरदायक दिलेले आहेत. ते उत्तरदायक आता आपण भूलोकावर संचार करावे, केल्यानंतर ह्याचं उत्तरदायक होईल असं सांगितले. सांगितल्यानंतर सैनिक मुनी म्हणाले, हे सत्यनारायण व्रत आजपर्यंत कुणालाही माहिती नाही, आजपर्यंत कोणीही केलं नाही, हे कुणाला सांगावं. म्हणल्यानंतर काशी पठणामध्ये एक दारिद्र ब्राह्मण राहत होते. ते दररोज भिक्षा मागण्यासाठी फिरत होते. फिरत असताना तिथं सैनिक मुनी आणि नारायणानी त्याच्या समोर गेले. जाऊन ब्राह्मणाला, ए ब्राह्मण देवता, नमस्कार केले. विष्णूला कोण प्रिय आहे म्हणजे ब्राह्मण प्रिय आहे असं सांगितले. सांगितल्यानंतर ब्राह्मणाला नमस्कार करून विचारले, तुम्ही इथं काय करीतात? मी एक गरीब ब्राह्मण असून दारोदारी भिक्षा मागत असतो असं म्हणाले. हे दारिद्र्य पण तुम्हाला कशासाठी आलं हे आम्हाला काही कळलं नाही, माझ्याकडे काही अन्न खायला सुद्धा मार्ग नाही असं म्हणाले. म्हणल्यानंतर हे सगळं दुःख दूर निवार होण्याचं आम्ही एक चांगला मार्ग करावे विचारले. विचारल्यानंतर सैनिक मुनी आणि नारायणाने सांगितले, त्यांना सत्यनारायणाचं व्रत करण्यासाठी पंचामृत, दूध, दही, साखर, तूप, रवा न मिळाला तरी तांदळाचा रवा चालेल, तांदळाचा न मिळाला तरी गव्हाचा रवा चालेल असं सांगितले. साखर न मिळाला तरी गुळ चालेल असं सांगितले. हे सगळं एकत्र पठण करून त्याचा नैवेद्य करून सत्यनारायण स्वामीला नैवेद्यपूर्वक करावे असं सांगितले. एवढा असला तर तिथून ब्राह्मण नमस्कार करून निघून गेले आणि सत्यनारायण स्वामीचं चिंतन करत 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 भिक्षा मागत गेले. भिक्षा मागत गेल्यानंतर त्या दिवशी त्यांना दुप्पट भिक्षा मिळाल्यानंतर तो घरी आला आणि मनाशी आपली पत्नीला सांगून मनाशी संकल्प धरले. संकल्प धरून सत्यनारायणाचा व्रत त्या दिवशी त्यांनी बांधवाशी बोलून गरीब ब्राह्मणाने बांधवाशी बोलून ब्राह्मणाला बोलून यथान शक्ती सत्यनारायणाचं व्रत केल्यानंतर असंच काही दिवस करत गेले. तो गरीब ब्राह्मण ऐश्वर्य धन प्राप्त होऊन संतती सुद्धा प्राप्त झालं. संतती प्राप्त होऊन सत्य 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 बोलत वैकुंठ लोकाला प्रयाण केला. इति प्रथम अध्याय समाप्त. रमा सत्यनारायण भगवान की जय. हे दोन वाटी काढ, त्याच्यातले काढून लाव त्याला. साखरे उदन कड्या ही इधर अष्ट पाच वेळेला लाव त्याला. रमा सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण गोविंदा. यजमानस्य कुलकर्णी परिवारस्य प्रथम अध्याय फलप्राप्त फलसिद्धिरस्तु तथा अस्तु. रबा ठेवायचं खाली, प्लेटात ठेवायचं, खाली नाही ठेवायचं. आरती घ्यायचं. सत्यनारायण देवता प्रभक्त प्रसिद्ध प्रथम अध्याय फलप्राप्त फलसिद्धिरस्तु तथा अस्तु. ब्राह्मण वचन सत्य वसतो. आता हा द्वितीय अध्याय सांगतो. ते काही दिवस केल्यानंतर गरीब ब्राह्मणानं वैकुंठ लोकाला प्रयाण करून आनंदाने त्यांना वैकुंठ लोक प्रयाण झालं. त्यानंतर तिथं ते गरीब ब्राह्मण असं सत्यानारायण करून काल त्या भूलोकावर सत्यनारायण व्रताचा एवढा संचार झाला, लोकप्रियमध्ये आनंद होत हेतु होऊन सगळं आनंदित झाले. आनंदित होऊन सगळे जगमगायला लागलं. सुख दुःख सगळे निवारण झाले. सगळे सर्वजण आनंदात राहत गेले. आनंद राहत गेल्यावर त्यातही एक गावामध्ये गरीब लाकडाहार दररोज वनामध्ये जाऊन लाकडं तोडून आणून विकून त्याचं संचार करत होता. करत असताना असंच लाकूड विकत ताण्यानं आल्यानंतर तिथं गरीब ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाचं व्रत अति आनंदानं चालू होतं. ते बघून वर्ष होऊन तो लाकूड विकणारा तिथंच उभा राहून ते सत्यनारायणाचं व्रत पूर्ण मनोरथ केला. मनोरथ करून आनंद झाला. प्रसाद घेतला. पाणी पिऊन निघून चालला. जाताना ब्राह्मण देवता नमस्कार म्हणाला. नमस्कार म्हणून, हे ब्राह्मण देवता, हे आपण काय करीत आहात हे मला विस्तारपूर्वक सांगा. ह्याच्या आनंदाने काय घडतं हे सुद्धा मला सांगा आणि मी पण करेन असं म्हणाला. म्हणल्यानंतर ब्राह्मणानं म्हणाले त्याला,
हे काही नाही, हे सत्यनारायण व्रत आहे. ह्या व्रताच्या प्रभावामुळे दुःख दूर होतात आणि दुःख नाश होतात, समृद्धीशाली होतो माणूस असं सांगितले. आणि संतती नसलं तर संतती सुद्धा होतो, ऐश्वर्य प्राप्त होतो आणि धन प्राप्त होतो असं सांगितले. हे कधी करावं असं विचारला लाकूड विकणारा. तर कधी नाही, चांगला वेळ बघून स्वच्छ मनाने केलं तर चालेल असं सांगितल्याने तो लाकूड विकणारा परत त्या क्षेत्रामध्ये डोक्यावर लाकूड घेऊन विकत सत्यनारायणाचं चिंतन करत करत गेला. जाऊन त्या दिवशी त्याचे लाकूड दुप्पट विकले. दुप्पट विकल्यानंतर ते जे धन मिळालं, घरी आला. घरी येऊन आपल्या पत्नीस म्हणाला, आज मला धन दुप्पट प्राप्त झालेला आहे, मी सत्यनारायणाचं व्रत करीन असं रात्री संकल्प घेऊन तो झोपी गेला. सकाळी आवरतातच लवकर उठला. उठून बाजारात जाऊन जे सत्यनारायणाचं विधेयपूर्वक सामान जे आहे ते घेऊन येऊन घरी बंधू बांधवाशी बोलून, ब्राह्मणाशी बोलून विधित रूपानं सत्यनारायणाचा व्रत केला. आणि सत्यनारायणाचा व्रत करून त्या दिवशी रात्री भजन कीर्तन गायन ठेवून अति आनंदानं सत्यनारायणाचं व्रत केला. प्रसाद भक्षण करून अति आनंदानं हे केले. त्यानंतर त्या दिवशी असंच काही दिवस करत गेला. त्यानंतर तो लाकूड विकणारा ब्रह्मरूपी होऊन स्वर्ग लोकामध्ये व्यक्तित्व पाहून वैकुंठ लोकाचं दर्पण मिळाला त्याला सुद्धा असं सांगितले द्वितीय अध्यायामध्ये. तिथे श्री सत्यनारायण व्रता कथा रमा सत्यनारायण भगवान की जय. अजून 2 वाक्य. सत्यनारायण देवता द्वितीय अध्याय फलप्राप्त फलसिद्धिरस्तु तथास्तु. ब्राह्मण वचन सत्य वचन फलप्राप्त फलसिद्धिरस्तु तथास्तु. आता तृतीय अध्याय सांग. कमलमुखी होती, त्याने भद्रताशी दूध साखर तो रवा, गव्हाचा रवा, तांदळाचा रवा असं हे सगळं पदार्थ घेऊन सत्यनारायण स्वामीला अपर्पूर्वक नैवेद्य करावे. नैवेद्य करून सत्यनारायणाचं कथापठण करावे, ब्राह्मणाशी बोलावे, बांधवाशी बोलावे असं सांगितल्यानंतर तो साधू नावाचा व्यापारी अति आनंदानं संध्याकाळी घरी आला. घरी येऊन आपल्या पत्नीस आनंदानं सांगितला, अरे आपल्याला एवढा दिवस झाला संतती नाही, आता संतती प्राप्त व्हायचं, सत्यनारायण व्रत केल्यानंतर संतती प्राप्त होईल असं मला तुंगपत्र राजाने भरतदाशीला त्या नदी तीरावर सांगितलेलं आहे. मी आता हे सत्यनारायण व्रत करेन. आणि म्हणून दोघं पती आणि पत्नी आणि पती समलमुखी होती. तिचं नाव कलावती. कलावती आपल्या पतीस मधुर वाणीनं म्हणाली, आपण आपल्याला संतती नाही, सत्यनारायणाचं व्रत करू असं मधुर वाणीनं म्हणाल्यानंतर अति आनंद झाला. साधू वाण्याने संकल्प घेऊन तो व्यापार करण्यास निघून गेला. व्यापार करण्यास निघून गेल्यानंतर इकडं कलावती अति आनंद होऊन संचार करत एक गरीब ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथं सत्यनारायणाचा व्रत चालू होता. ते मनोरथ पूर्ण कथा पठण केली, प्रसाद भक्षण केली आणि घरी आली. घरी आल्यानंतर प्रसाद भक्षण केल्यावर संध्याकाळी घरी आल्यानंतर ते प्रसादाच्या अभावानं ती गर्भवती झाली. तिला 10वा महिना लागला. 10वा महिना लागल्यानंतर तिला एक कन्या शुक्लपेक्षा कन्या रत्न झाली. तिचं नाव त्याने लीलावती ठेवले. लीलावती झाला. इकडे साधू अति आनंदानं वाजत गाजत राजामध्ये हर्षवर्ष करू लागला. अरे मला संतती प्राप्त झालं असं हर्षवर्ष करून आनंदानं त्या मूल झाल्या ह्या आनंदीमध्ये ते सत्यनारायण व्रत करायचं विसरून गेला. तसंच काही दिवस गेले, काही काळ गेले. आपली लीलावती उपवर झाली. उपवर होऊन लग्न विवाहाच्या मुहाला आली. त्या विवाहाच्या वेळा काशी पట్టणामध्ये चंद्रकेतू राजाचा एक व्यापारीचा मुलगा होता. ते उपवान आणि गुणवान होता. त्यावरती लीलावती कलावतीशी देऊन आपली मुलीला विवाह बंधू बांधवाशी बोलून विवाह करून टाकले. विवाह केल्यानंतर अति आनंद. त्यावेळेस हे सत्यनारायणाचं व्रत करायचं विसरून गेल्यानंतर इकडे सत्यनारायण स्वामी रुष्ट झाले. रुष्ट होऊन त्या साधू व्यापाराला श्राप दिले. श्राप दिल्यानंतर राजा साधू वाण्याचा राजवंश संतता निंतता राजवंश सगळे द्रव्य द्रपास्त सगळे नाश होऊन गेलं. भिकाची पदवी आली. आल्यानंतर इकडे लीलावती, इकडे कलावती, इकडे जावई आणि साधू वाणे दोघंही चोरीचा आळाला बंदिशात टाकले. आणि इकडे लीलावती आणि कलावती दारोदार भिक्षा मागू लागले. भिक्षा मागत 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 काशी पठणात गेले. काशी पठणात जाऊन तिथं ब्राह्मणाच्या घरी अति आनंदानं सत्यनारायणाचा व्रत चालू होता. इकडे चंद्रकेतू राजा चोरीचा आळ घालून साधू वाण्याला आणि जावयाला बंदिश करून टाकला. बंदिश करून टाकून हे सगळं दुःख त्यांच्या गावामध्ये भिंडवरा वाजिले, पिटिले, राजे निघालेत असं पिटवणे
लीलावती आणि कलावती असे आनंद झाले. तिथं भद्रताशिलाच्या नदी तीरावर संध्याकाळ झाला म्हणून नाव उभी करून थांबले होते. त्या नावेमध्ये काय होते म्हणजे आभूषण होते. आभूषण असताना तिथं संन्यासी वेश घालून सत्यनारायण स्वामी समोर आले. समोर येऊन विचारले तुमच्या नावेमध्ये काय आहे असं विचारल्यानंतर अरे आमच्या नावेमध्ये काही नाही, पाला आणि पाचोळा आहे असं सांगितले. अरे संन्यासी म्हणाले तुम्हाला एवढं जरी दुःख घडल्यानंतरही तुम्हाला अक्कल आले नाही, माझ्या शापामुळे तुम्ही दुःख भोगलो तरी माझ्याशी तुम्ही खोटं बोलताय म्हणून पूर्ण आदर्श झाले. आदर्श झाले. इकडं राजा इकडं साधूवाडी आणि जावई दोघं फिरून बघितले त्यांचे नाव पाण्यामध्ये बुडून गेले. हे कशासाठी संन्यासीला खोटं बोलले म्हणून त्यांचे नाव बुडून गेले. बुडून गेल्यानंतर साधूवाडी आणि जावई नदी तीरावर लोटांगण घालून रडू लागले. माझं धन धान सगळे पाण्यात बुडून गेले. हे सगळं कशामुळे झालं? हे सत्यनारायण स्वामीच्या रोषामुळे झालेलं आहे. म्हणून संन्यासी जिथं उभे होते तिथं जाऊन लोटांगण घातलं तर परत संन्यासी आले. संन्यासीला साष्टांग नमस्कार केले. आमची चूक भूल माफ करा, आम्ही तुमच्याशी खोटं बोललेलं आहे, आमच्या नावेमध्ये पाला पाचोळा नाही. इति आनंदाने कलावती लीलावती सत्यानारायण केले. पण सत्यानारायणाचं व्रत करावे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. हे ऐकून घरी येऊन बंधू बांधवाशी बोलून सत्यानारायणाचं व्रत केले. अति आनंदाने व्रत करून प्रसाद भक्षण करून वैकुंठ लोकाला पयाण झाले. इति चतुर्थ अध्याय समाप्त. रमा सत्यनारायण भगवान की जय. रमा सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण गोविंदा गोविंदा. चतुर्थ अध्याय. कुलकर्णी परिवार असं सांगत राहते की अंगदच नावाचा एक राजा होता. तो फार गर्विष्ठ होता, कुणाला मानत नव्हता. त्याला वन प्राणी शिकार करायचं फार आवडत होतं. एक दिवशी वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर तिथं गोपाल मुलं अति आनंदानं सत्यानारायणाचं व्रत करीत होते. ते सत्यानारायणाचं व्रत केलं तर त्यांनी तिला दुर्लक्ष केला. दमोनी थकून एक वडाच्या झाडाखाली येऊन विश्रांती करत होता. विश्रांती करत असताना तिथं गोपाल मुलं अति आनंदानं सत्यनारायणाचा प्रसाद घेऊन ठेवले. परंतु तो दुर्लक्ष केल्याने इकडे सत्यनारायण स्वामी रुष्ट झाले. अरे तू एवढा मोठा राजा होऊन एवढा सत्यनारायणाचा प्रसाद आहे म्हणून तो वन फिरत होता. फिरताना तानेनं भुकेनं व्याकुळ होऊन एक नदी तीराचा प्रयास आहे म्हणून तो वन फिरत होता. फिरताना तानेनं भुकेनं व्याकुळ होऊन एक नदी तीराच्या दंडावर उभी असताना तिथं गोपाळा मुलं दिसले. त्याला दिसल्यानंतर अति आनंद झाला. जिथं गोपाळा मुलं सत्यनारायणाचं व्रत केले तिथं जाऊन क्षमा मागितला. क्षमा मागून सत्यनारायणाचं व्रत करीन असं मागून घेतला. संध्याकाळी घरी येऊन सगळं धन आणून सत्यनारायणाचा व्रत केला. व्रत केलं सत्यनारायण स्वामी अति आनंद झाले. आनंद होऊन त्याचं धन धान 100 मुलगे ते सगळं परत देऊन टाकले. तो हसत गाजत अंगातच राजा राज करीत होता. हे सत्यनारायणाचा अशी कथा आहे. कोणी ह्याला काल म्हणतात, कोणी याला विष म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात आणि कोणी सत्यनारायण म्हणतात. हे सत्यनारायण व्रत काही काल आणि काही दिवस केलं तर माणूस लक्ष्मीचा वैकुंठ प्राप्त होतो असं सांगितलंय. प्रसाद भक्षण केलं तर सत्यनारायण जर व्रत जरी नाही केलं, त्याचा कथा जरी पठण केलं तर त्याला सत्यलोक प्राप्त होतो असं सांगून इथं 5वा अध्याय समाप्त. श्री रमा सत्यनारायण भगवान की जय. रमा सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण गोविंदा गोविंदा. त्याच्यावर ठेव लागतंय. ಈಗ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ ಅದ, ಎಲ್ಲರೂ ಎದ್ದು ನಿಂದಿರಬೇಕು. लागलं की नाही? ओम कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवता समीपम नैवेद्यानि नैवेद्यं कर्मणं पश्य. ओम प्राणाय स्वाहा.
ओम अपानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ब्रह्मणे भूर्भुवः ब्रह्मणे भूर्भुवः ब्रह्मणे भूर्भुवः स्वाहा निवेद्यानि निवेदनं करिते निवेदो भवतु हां ओम अपदेशे विष्णु देवता लक्ष्मी देवता सत्यनारायण देवता निवेद्यानि निवेदनं करिते ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ब्रह्मणे भूर्भुवः स्वाहा ब्रह्मणे भूर्भुवः स्वाहा अतः प्रोक्षितं प्राक्षणम् पाणी पाणी ओम प्राणाय स्वाहा भवन्तु मंगलानि भवन्तु मंगलानि भवन्तु 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 सुखकरिता रक्षा वैष्णव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओम श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे कामना पूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय दीनदाळ भगवंता आरती भगवान श्री सत्यान भगवंता जय देव जय देव नित्य नीतीला कोणी शब्दाचा केला अनंताचा दारिद्र्य लक्ष्मी दिला अद्वान होणार पदपान केला स्वर्ग वैकुंठाना तो मार्ग दाखवला जय देव जय देव जय सत्यान भगवंता आरती भगवान श्री सत्यान भगवंता जय देव सत्यानी विद्या लक्ष्मी दिला संतानाचा प्राप्त देव ऐश्वर्य दिला धनदानता प्राप्त केला वैकुंठाची स्वारी तो प्रमाण केला जय देव जय देव जय सत्यान भगवंता आरती भगवान सत्यान भगवंता जय देव मध्ये जा पुढे तू पाकरी एरडोला लवता देवी कराळ ब्रह्मांडे प्राणा विषेकंठे काळा ते काळा सापण्य कुंडारा सखी बाबा जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती भगवान आरती भगवान जय देव जय देव रेकोळा होळा विशाळा नागाची पार्वती सुरांच्या माळा इथे देव कृष्ण देवा ऐसा शंकर शोभे महादेवा जय देव जय देव जय शंकरा आरती भगवान आरती भगवान जय देव जय देव व्याघ्रम सुंदर सुंदर सुंदरी पंचानन शंकोटी देवीचा वाटे उचारी जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावाती वाळू गुरुगौरा जय देव जय देव सागर मदन पाहिजे देव महाराज देवला प्राण ते आश्रम प्रार्थना केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावाती वाळू गुरुगौरा जय देव कापूरला बेटा तिथं कापूर आहे बघ साईडला
ते तांदूळ घातलं त्या तांदळावर लाव. लावला सर कट्पवरगवरम करुणावतारम संसारसारम भुजवेन्द्रहारम सदावतंसं रघुवीरहरिं भवानि तं नमामि दिगंबराय कुशेखराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. इकडे बाहेर काले लढांग गणपती देवस्थान धर्मांडन पदमांडन श्लोकम राजाधिराज कुबेर सांबाजन बोलले का सांबाजन पार्वती शिवे साधके त्र्यंबके गौरी नारायणे हरिवंश हरि परमात्मने पंचक्लेश नाशाय गोविंदाय नमः लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा केतकी संगमेश्वर भगवान की जय. बोल भवानी माता की जय. ओम कानी कानी बाबाजी जन्माजी जन्मदत्ताजी ಆಯ್ತು.